नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ बरेच दिवस झाले मी शूट केलेला. हा शिमग्याचा व्हिडिओ आहे. अचानक माझा प्लॅन झाला रात्री की आपण गावी जाऊया. मम्मी पप्पा ऑलरेडी गेलेले आणि मला सॅटर्डे संडे सुट्टी मिळालेली. सो मी ठरवलं की आपण जाऊया आणि सकाळी 6:30च्या पनवेल गाडीने मी जायचं ठरवलं, कारण एस टीला तर अजिबात बुकिंग रिझर्वेशन मिळत नव्हतं. सो आय डिसायडेड की पनवेलवरून जे काही वाहन भेटेल त्याने आपण पुढे जाऊ. सो पनवेलवरून जाताना बघा, इथे हे असं तुम्हाला जे काही स्ट्रक्चर दिसतंय ते ॲक्च्युली मिठागरं तयार करून ठेवलेली आहेत. सो हे एक नवीन काहीतरी मला बघायला मिळालं जाता जाता. आणि अशा छान वातावरणातून अक्षरशः थंड वाटत होतं. मार्चचा व्हिडिओ आहे हा आणि खूप छान वाटत होतं वातावरण. आणि थोड्याच वेळात मी पोहोचले पनवेल स्टेशनला. तिथून वॉकिंग डिस्टन्सवर एस टी डेपो आहे. सो मी आधी विचार केला की ट्राय करूया एस टीमध्ये चढायला मिळतं आहे का. मे बी आता होम लागून गेला आहे तर गर्दी कमी असेल, पण नाही. होळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीसुद्धा तेवढीच गर्दी होती. सो मी डिसाईड केलं की ट्रॅकनी जाऊया. आणि ट्रॅकनी जातानासुद्धा ट्रॅफिक खूप होतं, कारण पर्सनल व्हेकल्सनीच लोक जास्त ट्रॅव्हल करत होते. एस टीजना रिझर्वेशन नसल्यामुळे. सो ट्रॅफिक पण खूप लागलं. आणि इथे जाता जाता मला हा फूड ट्रक दिसला. मला आनंद याचा झाला की माणगावसारख्या ठिकाणीसुद्धा आता असे छान छान बिझनेसेस लोक करत आहेत. खूप छान वाटतं. सो अशा प्रकारे मी महाडमध्ये पोहोचले आणि इथे मुलं अडवत होती गाड्यांना. होळीच्या दिवशी असं गावांमध्ये अडवतात. सो आमच्या ड्रायव्हर काकांनी त्यांना पैसे दिले आणि आम्ही पुढे निघालो. महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि मी महाडमध्ये एंटर केलं. आणि नंतर तिथून मला महाडपर्यंतच ट्रॅक मिळालेली. तिथून मी साधी आपली जी रिक्षा असते तिने शेअरिंग रिक्षा, तिने मी बिरवाडीत गेले आणि बिरवाडीतून परत नॉर्मल रिक्षा करून मी घरी पोहोचले. आणि स्वतःच्या गावात येण्याचा इतका आनंद असतो ना, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. भलेही प्रचंड गरमी असू दे, भलेही असा अवतार करून घ्यावा लागत असू दे, पण गावी जाणं खरंच एक मोठं सुख आहे. आणि मी फायनली घरी पोचले आणि मम्मीने असा मस्त मटण वड्याचा बेत केलेला, कारण आमच्याकडे तिखट जेवण करतात दुसऱ्या दिवशी. सो माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघत असाल. आणि असा सगळ्यांना भेटून मी दिवस संपवला. बाय.